हॅलो हाय नमस्कार, माझं नाव आरती ठाणाबीर आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. तर मी खूप दिवसांनी ब्लॉग बनवते आणि कारण तसंच आहे, कारण मी निघाले गावी जायला. हा ब्लॉग घरातूनच बनवायचा होता, पण रात्री आम्ही जवळपास 11:30-12च्या दरम्यान घरातून निघालो. त्यामुळे बाकीची तयारी किंवा घरातून निघतानाचा गोंधळ होता, त्याच्यामुळे ब्लॉग काही बनवला नाही. मग आता आम्ही रस्त्यामध्ये जवळपास सकाळी 6 वाजता चहा प्यायला थांबलो आहे. तर मी म्हटलं की आत्तापासून आपण ब्लॉग स्टार्ट करूया. आणि गावी गेलं, गावी जाण्याची मजाच काही वेगळी असते. त्याच्यामुळे म्हटलं की आवर्जून ब्लॉग बनवूया, म्हणजे माझ्याही आठवणीमध्ये सगळ्या गोष्टी राहतील आणि जेव्हा वाटेल तेव्हा आम्ही हा ब्लॉग बघून आम्हाला हसायला येईल आणि आम्ही एन्जॉय करू. कारण माझं ब्लॉग बनवण्यापाठीमागचं एकच रिझन आहे की सगळ्या गोष्टी आपल्याजवळ राहतात. ज्या ठिकाणी आपण फिरायला जातो किंवा आपल्या घरी काही फंक्शन असते, इव्हेंट असतो, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला एकत्र बघायला मिळतात. खूप आठवणी क्रिएट होतात आणि त्या सगळ्या आपल्याजवळ राहतात. म्हणून मी असं लांब जेव्हा जाणार असते ना, तेव्हाच व्लॉग मी जास्तीत जास्त ट्राय करते बनवायला. तर आता मी चहा पितो आहे. बाकीच्यांनी सर्वांनी घरातूनच बनवून आणलेला चहा घेतला, पण मला हा बासुंदीचा चहा प्यायचा होता. सो मी तो ऑर्डर केला आणि चहा प्यायले. खूप मस्त चहा होता, राजधानी बासुंदीचा चहा. मग आम्ही डायरेक्ट गावच्या साईडला जायला निघालो. आणि हे आमचं गाव आहे, करमाळाच्या शेजारी साडे म्हणून गाव आहे तिकडे. आणि आम्ही अर्ली मॉर्निंग म्हणजे 7च्या दरम्यान आम्ही गावात पोचलो होतो. तर त्या वेळेस असं वातावरण होतं बाहेर आणि आता काही मिनटावरतीच आमचं घर होतं आलेलं. तर खूप आम्ही सगळे हॅप्पी होतो, कारण गावाला जाणं म्हणजे एक मजा आमच्यासाठी खूप वेगळीच आहे. जस्ट 2 मिनटापूर्वी आम्ही पोचलो आहे गावाला आणि इतकं छान वाटतं गावचं वातावरण. म्हणजे एकदम फ्रेश सकाळ आणि फ्रेश एअर, काही पोल्युशन नाही आहे, खूप शांतता, खूप मस्त वाटतं आहे. आणि जस्ट पोचलो आहे आम्ही गावी. हे आहे आमचं गावचं घर, गाडी, आणि इथून हा असा रोड जातो स्ट्रेट. एवढं सर्व सामान आम्ही बदलापूरवरून येताना आणलं होतं आणि सकाळी सकाळी मग चहा आणि नाश्ता करायला घेतला. आम्ही बदलापूरवरून थेपले वगैरे आणले होते, बटर वगैरे सगळं मी बदलापूरवरून आणलं होतं. आणि थोड्या वेळाने आम्ही शेत वगैरे फिरायला चाललो होतो. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की हे जे शेत दिसतं हे आहे ज्वारीचं, आणि ज्वारीच्या शेतीला कणसं आले. हे रस्त्याने जाताना आम्हाला शेत लागलं होतं. रस्त्यामध्ये एका ट्रॅक्टरच्या डब्यामध्ये ना ऊस आहेत, तर माझे पप्पा चालले तर ऊस काढायला. हो, ट्रॅक्टरमधून तर ऊस काढून झाला होता आमचा. आम्हाला पाहिजे तेवढा आम्ही घेतला होता आणि ताईची इच्छा होती म्हणून तिने अजून एक कांडी ऊसाची घेतलीच. आणि मग तिथून आम्ही डायरेक्टली आमच्या शेतावर गेलो. आणि शेतावर जाताना आम्हाला अशा बांध्यावरती ह्या तुरीच्या शेंगा लागल्या होत्या. हे गव्हाचं शेती आहे, अजून खूप लहान आहेत, खूप मोठं व्हायचं बाकी आहे यांना. आता आम्ही लोक चाललो आहे आमच्या शेताकडे. तर बघूया आता तिकडे काय लावलं आहे की नाही लावलं तेही आयडिया नाही आहे. आम्ही असंच जरा फिरण्यासाठी आलो आहे. हे इथून पूर्ण तिथपर्यंत तुरीचं शेत आहे आणि त्याच्या तुरीच्या शेताच्या अशा वेगवेगळ्या झाडाची रोपं होती, ती रोपं अशी गट्ट्या करून ठेवलेले आहेत. आणि मग ती आता त्याच्या शेंगा सोलणार आणि पुढे त्याची तुरीसाठी जी प्रोसेस आहे ती करण्यासाठी जाणार. ह्या साईडला केळीची बाग आहे मोठी, तुम्हाला दिसत असेल ही केळीची बाग आहे. तिकडे आहेत ऊसाचं रान आहे त्या साईडला. ही बघा, आपण केळीची जी बाग तुम्हाला सांगितली होती, आता आपण केळीच्या बागेच्या जवळच आहोत. तर केळीला किती केळे लागले आहेत झाडांना बघा, प्रत्येक झाडाला एक ना एक गट्टा आहेच.
आपण आतापर्यंत बघितलं तुरीचं बघितलं शेत आणि केळीचं बघितलं, ऊसाचं बघितलं. आता आपण बघतोय हे आहे कांद्याच्या पातीचं, म्हणजे इथून पूर्ण जिथपर्यंत तुम्हाला दिसतंय लांबपर्यंत फक्त आणि फक्त कांद्याचंच शेती आहे. सी एकदम फ्रेश कांद्याची पात. आणि हा इकडे आहे ऊस. ऊस बघा, आता मी घेणार हा ऊस थोडा तरी खायला. अरे वाटतंय ना, दोन्ही साईडून शेत आणि मधून चालायचं. एका साईडला आहे ऊसाचं शेत आणि एका साईडला आहे केळीचं. आम्हाला मधून चालायला खूप छान वाटतंय. कसं वाटतंय ते तुला? खूप छान. भाऊजी कसं वाटतंय तुम्हाला? थंडगार मस्त वाटतंय. बघा अशा प्रकारे शेत नांगरण्याची प्रोसेस असते. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, पण तरी पण मला खूप इंटरेस्ट आहे म्हणून मी सगळं व्हिडिओमध्ये सांगते. हे ज्वारीचं शेत आहे, पण अजून ज्वारी अशी वरती आली नाही आहे. आणि ती मोठी झाली की वरती त्याला कणसं येतात. तर दुसरीकडे दुसऱ्या कोणाच्या शेतामध्ये जर ज्वारी अशी पसरलेली किंवा मोठी आलेली असेल ना, ते मी दाखवेल व्हिडिओमध्ये. मेरी खेती है और मेरी खेती मेरी खेती मेरी खेती है. जयश्री भाई मेरी खेती है, ये तुम्हारी है क्या? है क्या? नहीं, तुम्हारा नाम ही नहीं है इसमें. हमारी खेती है. देखो यहाँ से काय पेरलं तुमच्या शेतामध्ये? हमारे खेती में अभी जवारी पेरली. जवारी सोलापुरी 1 नंबर जवारी. फक्त ज्वारीच पेरली आहे? हा, ज्वारीच. आता ज्वारीचा सीझन आहे म्हणून ज्वारी पेरली. पुढच्या वर्षी आपल्याला खायला भेटेल. आपल्याला यायचं नंतर. येऊन ज्वारी एकदम सणसणीत आली. हे आहे हरभऱ्याचं शेत. हे बघा, हे जे आहेत हे छोटे छोटे रोप आहेत हरभऱ्याचे, आणि हे पिंक कलर आलेत ना, आता त्याला हरभरे लागतील. तर इथून हे इथपर्यंत एवढं जे मोठं आहे ते पूर्ण हरभऱ्याचं शेतच आहे. आणि तिकडे आई बाप्पा उभे आहेत. इकडे आहे ते पूर्ण कांद्याचं शेत. इकडे पूर्ण कांद्याची शेत आहेत. आणि हे जे छोटे छोटे दिसत आहेत रोपं जे मोठे आलेत, हे अजून भरपूर मोठे होणार, म्हणजे 6 फूट 7 फुटापर्यंत जाणार. ही आहे ज्वारीची. त्याला नंतर थोड्या दिवसांनी कणसं लागतील, 1-1.5 महिन्यानंतर. हे जे दिसतंय तुम्हाला शेत, हे ज्वारीचं, हे सुद्धा आमचंच आहे. आणि इथे जे हरभऱ्याचं दिसतंय, हे हरभऱ्याचं रान सुद्धा आमचंच आहे. हरभरे तुम्हाला मी हरभरे आलेले जे आहेत ना, ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, एका रोपाला आलेले आहेत. भरपूर ठिकाणी आलेले आहेत छोटे छोटे हरभरे. ह्या बघा मिरच्या, आणि हे आहे आपली कोथिंबीर. आता आम्ही शेत सगळं रान वगैरे फिरून झालं आहे. आता मी रिटर्न चाललो आहे, पण आमच्या शेताच्या शेजारी ज्यांचं शेत आहे त्यांच्या इथे जरा 2 मिनटं आराम करतो आहे. तुम्हाला त्यांचा जरा एरिया दाखवते. ते भाऊजी बसले, ते सर्व सामान आम्ही घेतलं आहे. ते आंब्याचं झाड आहे मोठं. चाचा जी ने हम लोग के लिए बनानाज लाए हैं. वाव. हाँ हाँ हाँ, मस्त थंड पाणी. मस्त असे झाडं लावले आहेत दोन्ही साईडून. शोचे झाड आहेत हे, पण खूप मस्त हिरवी गार, म्हणजे खूप छान ठेवलेले आहेत. तालुक्यामध्ये आम्ही आलो आहे.
जे की माझ्या पप्पांचं गाव आहे. तर तिथला हा बाजार आहे. आम्ही बाजार फिरतोय. त्यात पायजण असेल वगैरे हवं असेल ते विकत घेतोय. तर आता ते व्हिडिओ मी शूट करते. चला तर आम्हाला आज खूप मजा आली कारण आम्ही शेतावर गेलो होतो. तिकडे जाऊन ऊसाची शेती पाहिली, ज्वारीची शेती पाहिली, कांद्याची पातीची शेती पाहिली, हरभऱ्याची शेती पाहिली. तिकडून आम्ही आलो भूमच्या बाजारला. तिथेही खूप आम्हाला मजा आली आणि आम्हाला आज पोपटी बनवायची होती. तर तो पार्ट तुम्हाला नेक्स्टमध्ये बघायला मिळेल. आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.